तर इंडियन मेडिकल असोसिएशन घैसास यांच्या पाठीशी असल्याचं सुनील इंगळे यांनी सांगितलेलं आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील इंगळे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। डॉक्टर घैसासांकडून कोणताही निष्काळजीपणा झाला नाही असं देखील सुनील इंगळे यांनी म्हटलंय। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही असं देखील इंगळे यांनी म्हटलेलं आहे। सुश्रुत घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। आता तुम्ही त्यांची कायदेशीर मदत कशी करणार? अगदी स्पष्ट आहे, पहिल्या दिवशीपासून इंडियन मेडिकल असोसिएशननी क्लिअर केलेलं आहे की डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कुठल्याही प्रकारचा मेडिकल निग्लिजन्स केलेला नाही आहे, ते या मृत्यूला जबाबदार नाही आहेत। त्यामुळं अगदी पहिल्या दिवसापासून त्यांना IMAचा फुल सपोर्ट आम्ही जाहीर केलेला आहे। 10 लाख रुपये मागितले आणि त्या रुग्णालयामध्ये 5.5 तास जो आहे तो उपचारासाठी विलंब करण्यात आला, त्याच्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला। त्या चिठ्ठीवर क्लिअर कट लिहिलेलं आहे की पुढे जी जन्माला बाळं येणार आहेत ती बाळं 600 आणि 700 ग्रामची आहेत, त्यांना काचेच्या पेटीत NICU मध्ये ठेवावं लागणार आहे 3-4 महिने। त्याच्यासाठी हा पुढचा खर्च तुम्हाला येऊ शकतो हे तिथं लिहिलेलं आहे। त्या चिठ्ठीवर NICU असं लिहिलंय। तुम्ही याच्यावरती ठाम आहात की हे 10 लाख रुपये हॉस्पिटलच्या प्रशासनाने अंदाजपत्रक म्हणजे जे अंदाजित खर्च येऊ शकतो हे बघून कॅल्क्युलेशन हे संस्थेला दिलेलं आहे। डॉक्टरांच्या याच्यामध्ये डॉक्टरांचा याच्यामध्ये काहीही संबंध नाही, कारण ते डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट आहेत। ते NICUचा खर्च कसं काय सांगतील? एखाद्या संस्थेमुळे एखाद्या डॉक्टरांवरती अशा पद्धतीने चुकीचा गुन्हा जर दाखल होत असेल तर मग याला जबाबदार कोण आहे, संस्था की व्यक्ती? नाही, हे बघा, आमचा स्टँड क्लिअरच आहे की आम्ही पूर्णपणे स्टँड घेतलेला आहे की आम्ही डॉक्टर सुश्रुत घैसासांच्या सोबत आहोत। हॉस्पिटलचा जिथं विषय येतो त्या हॉस्पिटलचे नियम ठरवणं, ते हॉस्पिटल प्रायव्हेट आहे किंवा चॅरिटेबल आहे किंवा गव्हर्नमेंटचं आहे, तर हे त्या हॉस्पिटलचं प्रशासन आणि गव्हर्नमेंट हा त्यांचा विषय आहे की त्यांनी किती डिपॉझिट घ्यायला त्यांना अलाउड आहे किंवा काय अलाउड नाही आहे याची चौकशी ते करतायत। कॅमेरा पर्सन विशाल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।